नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण वनरक्षक भरतीकरता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, हा प्रश्नांचा सेट क्रमांक 5 असणार आहे. जर तुम्ही या आधीचे सेट बघितले नसतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून तुम्ही ते सेट बघू शकता. जर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा. चला तर मग वेळ वाया न घालवता प्रश्नांना सुरुवात करूया. तर प्रश्न पहिला आहे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे एकूण क्षेत्रफळ अंदाजे किती चौरस किलोमीटर आहे? तर या प्रश्नाचे बरोबर उत्तर हे पर्याय बी 626 चौरस किलोमीटर इतके असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. गोदावरी परुळेकर यांनी कोणत्या जिल्ह्यात वारली आदिवासींच्या जीवनात सुधारणा आणण्याचे काम केले? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब ठाणे. तर मित्रांनो, गोदावरी परुळेकर यांनी ठाणे जिल्ह्यात वारली आदिवासींच्या जीवनात सुधारणा आणण्याचे काम केले. पुढील प्रश्न पाहूया. पीर पंजाल पर्वतरांगेतील 3044 मीटर उंच असलेल्या पर्यटन स्थळ कोणते आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय अ गंगा शिखर. तर मित्रांनो, पीर पंजाल पर्वतरांगेतील 3044 मीटर उंच असलेल्या गंगा शिखर हे पर्यटन स्थळ आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीची शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देते? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब कलम 30. तर मित्रांनो, भारतीय राज्यघटनेचे कलम 30 हे प्रत्येक नागरिकाला त्याच्या आवडीची शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देते. पुढील प्रश्न पाहूया. अंगामी ही नागा समाजाची जमात प्रामुख्याने नागालँडमधील कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब कोहिमा. तर मित्रांनो, अंगामी ही नागा समाजाची जमात प्रामुख्याने नागालँडमधील कोहिमा या जिल्ह्यात आढळते. पुढील प्रश्न पाहूया. दमणगंगा ही नदी कोणत्या प्रकारची नदी मानली जाते? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब पश्चिम वाहिनी. तर मित्रांनो, दमणगंगा ही नदी पश्चिम वाहिनी प्रकारची नदी मानली जाते. गोलपिठा हा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणाचा आहे? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब नामदेव ढसाळ. तर मित्रांनो, गोलपिठा हा प्रसिद्ध काव्यसंग्रह नामदेव ढसाळ यांचा आहे. पुढील प्रश्न पाहूया. घासाघीस करणे या शब्दाचा योग्य अर्थ ओळखा. तर घासाघीस करणे या वाक्यप्रचाराचा शब्दाचा योग्य अर्थ हा भाव कमी करण्यासाठी वाद घालणे हा होतो. पुढील प्रश्न पाहूया. व्यायामात बदल म्हणून मी पोहते किंवा नृत्य करते या वाक्याचा प्रकार कोणता? तर मित्रांनो, या वाक्याचा प्रकार हा संयुक्त वाक्य होतो. तर मित्रांनो, व्यायामात बदल म्हणून मी पोहते या वाक्याचा प्रकार हा संयुक्त वाक्य होतो. पुढील प्रश्न पाहूया. रत्नाकर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द कोणता आहे? तर मित्रांनो, रत्नाकर या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द हा समुद्र होतो. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. सुगवलीचा तह कोणत्या वर्षी स्वाक्षरी करण्यात आला? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे 1816 साली सुगवलीचा तह हा स्वाक्षरी करण्यात आला. पुढील प्रश्न पाहूया. स्वार्थ आणि आज्ञार्थ या गोष्टी व्याकरणात कशाशी संबंधित असतात? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब क्रियापद. तर मित्रांनो, स्वार्थ आणि आज्ञार्थ या गोष्टी व्याकरणात क्रियापदाशी संबंधित असतात.
पुढील प्रश्न पाहूया. असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द खालीलपैकी कोणता? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, संतोष. तर मित्रांनो, असंतोष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द हा संतोष होतो. पुढील प्रश्न पाहूया. मेगन चक्रीवादळ कोणत्या तारखेला ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर आले होते? तर मित्रांनो, मेगन हे चक्रीवादळ 18 मार्च 2024 रोजी या तारखेला ऑस्ट्रेलियाच्या किनारपट्टीवर आले होते. पुढील प्रश्न पाहूया. दिवाकर हे कोणत्या साहित्यकाचे टोपण नाव आहे? तर मित्रांनो, दिवाकर हे शंकर काशीनाथ गर्गे या साहित्यकाचे टोपण नाव आहे. पुढील प्रश्न पाहूया. अज्ञातवासी हे टोपण नाव कोणाचे आहे? तर मित्रांनो, अज्ञातवासी हे टोपण नाव दिनकर गंगाधर केळकर यांचे आहे. पर्याय ब, अ या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. तर मित्रांनो, खालीलपैकी अचूक जोडी ओळखा. शब्द आणि अर्थ हे दिलेले आहेत. तर मित्रांनो, डबघायला येणे म्हणजे प्रगती होणे, तोंड घशी पडणे म्हणजे फसवणूक होणे, पाठोडा उठवणे म्हणजे शांत राहणे आणि भ्रम निराशा होणे म्हणजे गोंधळ वाढवणे. तर मित्रांनो, याच्यातील अचूक जोडी म्हणजे तोंड घशी पडणे म्हणजे फसवणूक होणे हे होय. पुढील प्रश्न पाहूया. सुंदरी हा वृक्ष किती फुटापर्यंत उंच वाढू शकतो? तर मित्रांनो, सुंदरी हा वृक्ष 40 ते 45 फुटापर्यंत उंच वाढू शकतो. पर्याय ब या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड कोणत्या अनुच्छेदानुसार केली जाते? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे अनुच्छेद 66(1). तर मित्रांनो, भारताच्या उपराष्ट्रपतींची निवड हे अनुच्छेद 66(1) यानुसार केली जाते. पुढील प्रश्न पाहूया. जेव्हा लोक कामाच्या शोधात स्वतःचे राहते ठिकाण सोडून दुसरीकडे जातात तेव्हा त्याला काय म्हणतात? तर याचे बरोबर उत्तर असणार आहे पर्याय ब, स्थानांतरण किंवा पुश फॅक्टर असे म्हणतात. तर मित्रांनो, जेव्हा लोक कामाच्या शोधात स्वतःचे राहते ठिकाण सोडून दुसरीकडे जातात तेव्हा त्याला स्थलांतरण किंवा पुश फॅक्टर असे म्हणतात. तर मित्रांनो, हे होते वनरक्षक भरती करता अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद.